Hare
गदारोळी आनंदे सगळेजण असं खेळत नाचत थोडं रागवत थोडं बाकडत प्रत्येक गोष्टी करीत करीत आपण इथपर्यंत आलो आणि अशा प्रकारे तर्पण करून झालं 5 गुड्या मारल्या या आता परत बाहेर आले अंग पुसल्यानंतर सर्व अंग पुसायचं नसतं वरून फक्त पुढून असं पाणी काढायचा अंग पुसायचं नाही तीर्थ अंगावर ठेवायचा तसेच कपडे अंगावर घाला पुंडलिकाजवळ जा गेले का पुंडलिकाजवळ पुंडलिकरायांजवळ जा पुंडलिकरायांचं दर्शन घ्या पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं चला आता आपल्या प्रदक्षिणा रोडला गणपती बाप्पाचं मंदिर आलं वरती बारीच्या तिथून पुढे गेलो तुकोबरायांची पालखी आली डाव्या हाताला माझा जोगपरायांची संस्था आहे जोगपरायांच्या संस्थेचं दर्शन करा पुढे चला काळा मारुती तिथून प्रदक्षिणा घ्या उजव्या हाताला गेलो गोपाळकृष्ण भगवंताचं मंदिर आलं तिथून माझ्या देवळाची पाठ पहा वरती कळस पहा आणि ध्वजा पहा पाहिली का ध्वजा चला तिथून पुढे गेलो माझ्या निवृत्तीनाथांची पालखी तिथे आहे तिथं दर्शन करा चला पुढे आला आपला माऊलींचं चौक ज्ञानोबरायांचं दर्शन करा पुढे नामदेवरायांचं दर्शन करा चला पुढे आलो तिथं तांबडा मारुती आहे नुसतं तांबडा मारुती नाही डाव्या हाताला जरा नीट बघा तिथं कोणाची समाधी आहे सोपान देवाची समाधी आहे सोपान देवाची समाधीचं दर्शन केलं चला खाली इंद्रायणीकडे उतरा खाली परत हातपाय धुल्यानंतर परत वरती चढा आपल्या महाद्वाराच्या घाटावरून वर चढले का या महाद्वारात आले चोखोबरायांचं दर्शन केलं नामदेवरायांचं दर्शन करा दर्शन केल्यानंतर आता आतमध्ये गेल्यानंतर लोटांगण घ्या घेतलं का लोटांगण डोळा गडबडा लोटांगण घेतलं उठलं आता नवीन तिथं दीपमाळ आहे ते दीपमाळेचं दर्शन घ्या दीपमाळेचं दर्शन घेतल्यानंतर पुढं गरुड खांब आहे त्या गरुड खांबाच्या वरती जा पुढे गेले का बर पुढे गेल्यानंतर मस्त पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आपल्या समोर आहे आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी माझा देव विटेवरी उभे आहे बघा विटेवर देव आहे देवाच्या पायाला खड्डा आहे ते पण बघा बरं का सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या कमरेवर असे हात ठेवलेले बघा दिसले का कमरेवर हात करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा तुळशीचा हार गळ्यात घातलेला आहे कानामध्ये मकर कुंडले घातलेले आहेत मकर कुंडले तळपती शवणे कंठी कौस्तुभ बने कंठामध्ये कौस्तुभ बने कंठी कौस्तुभ बने विराजित आणि शेवटी तुका बने माझे हेची सर्व सुख पाहेन श्रीमुख आवडीने पूर्ण पांडुरंग परमात्म्याला अवलोकन करा डोळेपणा तर श्री विठ्ठल मंडळी आज एकादशी सकाळी आपली झालेली प्रदक्षिणेनंतर आपण थोडासा आराम केल्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपला आता मस्तपैकी जंक्शन हरिपाठ होणार आहे आणि हरिपाठासाठी सज्ज आमच्या चिमुकले ए बाई हरिपाठ बोला श्री विठ्ठल चला सगळेजण आपले हरिपाठाला अशा प्रकारे तयार झालेले आहेत मस्त हरिपाठ करूया आणि हरिपाठ झाल्यानंतर लगेच आपल्याला कीर्तनाची सेवा सुद्धा आहे आणि आमचे मामा वा आपले चॅनल तुम्ही रोज बघता धन्यवाद बरं का दादाला पण धन्यवाद चला आता हरिपाठाचा कार्यक्रम होईल नंतर कीर्तनाचा होईल चला श्री विठ्ठल Thank you.
श्री विठ्ठल श्री विठ्ठल. तरी आपल्या दिंडीमध्ये आपले अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचे डिजिटल वारकरी अशा प्रकारे आपल्या दिंडीला भेट द्यायला आलेले आहेत आणि त्यांनी आपला पूर्ण हरिपाठ पाहिलेला आहे. जरी आमचा हरिपाठ तुम्ही पाहिला, काय तुम्हाला मनातून येतंय हरिपाठ पाहून? मी हरिपाठ ऐकला की मला असं वळवळतं आतमध्ये. जोपर्यंत मला असं खणखणीत पखवाजासकट, गोड सुरासकट, टाळ्याच्या खिनखिन्यासकट हरिपाठ ऐकत नाही तोपर्यंत मला असं कृतकृत्य वाटतच नाही. मी दर पंढरपूरला आल्यावर संध्याकाळी सगळ्या गल्ल्यांमध्ये फिरत असतो. जिथला आवाज मला गोड वाटेल तिकडं आपोआप जातो. मी पुढं चाललो होतो माऊलींच्या पादुकाकडे, पण आवाज आला रे आला आणि बोललो आपलीच दिंडी 188 कोपर खैरणे. लगेच उलट्या फिरलो, बोललो आज वरती जायचं आणि हरिपाठात सहभागी व्हायचं. एकच नंबर. मला जो आनंद हवा होता तो मला मिळाला आज आषाढी एकादशीच्या दिवशी. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तरी फार फार धन्यवाद. आपण मोठ्या मनाने इथं आला आणि आम्हाला सर्व पोरांना भेट देऊन कृत्य केलं. चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल. संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग. पंढरपूर निवासी, ज्याने वयाच्या 5व्या वर्षापासून सगुण परमात्म्याची प्राप्ती केली असे एकमेव भक्त, एकमेव साधक, एकमेव संत, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारे पांडुरंग परमात्म्याचे लढीवाले भक्त माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर माऊलींचा विरह सहन न झाल्यामुळे त्यांनी पंढरपूर सोडून संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब पर्यंत ज्याने ही वारकऱ्याची पताका उंच जोमाने फडकावली. असे थोर विभूती प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याकडे पंढरपूरचं वास्तव्य मागतात. आणि नुसतं पंढरपुरामध्ये राहून उपयोग नाही, तर पंढरपुरामध्ये राहत असताना त्या संतांची संगत घडावी. मग याकरता अनेक जन्म जरी घ्यावे लागले, नाही कुठल्याही युनीला जरी जन्माला यावं लागलं तरी चालेल, पण मला भगवंता तुझी चरण सेवा, संत सेवा ही मात्र चित्त काम आहे. आणि हेच मागणं कमलापती, जो कमला म्हणजे लक्ष्मीचा पती आहे, अशा पांडुरंग परमात्माकडे संत शिरोमणी नामदेव महाराज मागणं मागतात. ठरा